विद्यार्थी आंदोलनाला सलमान खानने देखील पाठिंबा दिलाय। राजकारण्यांनी आंदोलन हायजॅक करू नये अशी पोस्ट सलमान खान यांनी ट्विटद्वारे सविस्तर पोस्ट लिहिलेली आहे। सरकार देखील विद्यार्थ्यांना पाठिंबा देईल आणि शिक्षण व्यवस्था मजबूत करेल असा विश्वास असल्याचंही त्यांनी म्हटलंय। काय पोस्ट केली आहे सलमान खान यांनी? ती अत्यंत शांततापूर्ण चळवळ होती, तिने हिंसक वळण घेतलं, याचं खूप वाईट वाटतंय। जखमी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझी सहानुभूती आहे। पेपर लीक हा एक अत्यंत गंभीर विषय आहे, त्याच्या विरोधात मुलं पालक एकत्र आली, त्याचा आनंद आहे। विद्यार्थ्यांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक करतो। ही पिढी शिक्षणाप्रती प्रेरित आणि प्रोत्साहित आहे। हा मुद्दा विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेचा आहे, त्याचं राजकीय अपहरण केलं जाऊ नये। या सर्व आंदोलनाचं श्रेय फक्त आणि फक्त देशातील विद्यार्थ्यांनाच गेलं पाहिजे। सरकार देखील विद्यार्थ्यांना पाठिंबा देईल आणि शिक्षण व्यवस्था मजबूत करेल असा विश्वास आहे। जंतर मंतरवर रात्री पुन्हा गोंधळ झाला। पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले। संसद मार्गावर पुन्हा दगडफेक झाली। एसीपी सह 3 पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे। आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रू गॅसचा देखील मारा करण्यात आलाय। सध्या जंतर मंतरवर तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। मैं मोदी जी से कहना चाहता हूँ, इस तरह का मिस एडवेंचर मत करना। आपने सोचा था सोनम वांगचुक को उठा लेंगे तो धरना खत्म हो जाएगा। सोनम वांगचुक को उठाने के बाद धरना और बड़ा बन गया। आपने सोचा था कि सोमवार को संसद मार्च के दौरान लाठीचार्ज करके टीयर गैस के गोले छोड़ के बच्चों को डरा देंगे, उनमें दहशत पैदा कर देंगे। उसके बाद वो और बड़ा बन गया। इसीलिए मैं उनसे कहना चाहता हूँ कि इस तरह का मिस एडवेंचर मत करना, ये आपको बहुत भारी पड़ेगा। ये बच्चे, ये जेंजी है, ये किसी से डरता नहीं है। जितना आप इनको दबाने की कोशिश करोगे उतना ये और बड़े बनते जाए और इनके मन का डर निकलता जाएगा। जे लोक इथं उत्मात करतात, पोलीस त्यांना काही करत नाही। 12-12 वर्षांच्या मुलींवर लाठीमार करतायत ते, 15-15 वर्षांच्या मुलींचे कपडे फाडून त्यांना मारतायत। पण जे सिव्हिल ड्रेसमध्ये काही लोक दगड फेक करत होते आणि असं पाहण्यात आले की काही पोलीसवाल्यांनी सुद्धा गाड्या फोडलेल्या आहेत। तर सिव्हिल ड्रेसमधल्या पोलिसांनी गाड्या फोडल्या, त्याचे व्हिडिओ आलेले आहेत। तर पोलीस कुठं ना कुठं कॉम्प्रोमाइज आहे। पोलीस कुठं ना कुठं जे बाहेरून गुंडे येत आहेत त्यांच्यासोबत मिळून हे प्रोटेस्टला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतात। ये बाहर से लोग भेजे जा रहे हैं जानबूझकर प्रोटेस्ट को खराब करने के लिए। हम यहाँ पर 1 महीने से बैठे हुए थे, 1 महीने में ऐसी कोई वारदात नहीं हुई। लेकिन अब क्या हो रहा है, जैसे ये प्रोटेस्ट बड़ा हो गया है तो ये बाहर से गुंडे भेजे जा रहे हैं बीजेपी द्वारा जानबूझकर लोगों को उकसाने के लिए। और यही लोग हैं जो पथराव करे बीजेपी के। पुलिस यहाँ पर पत्थरों के ट्रक लाकर रखती है, बीजेपी के गुंडे आते हैं, वो पत्थरबाजी करते हैं और फिर कॉकरोच जनता पार्टी के लोगों को बदनाम करते हैं। आम्ही मागच्या वेळेस सरकारकडे गेलो होतो चर्चेसाठी, पण सरकारने 5 तास बसून ठेवलं। 5 तासात ते फक्त 10 मिनिटं बोलले। तर त्यांनी एका प्रकारे आमचा पूर्ण टाइम वेस्ट केलेला आहे। आता जर सरकारला चर्चा करायची असेल तर ही सरकारच्या घरी होणार नाही, आता ती जंतर